देवांचे आणि मनुष्यांचे शास्ता शाक्यमुनी तथागत सम्यक समृद्धाने सुआख्यात केलेला असा सद्धम्म आणि या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा पूजनीय आर्य सावक संघ प्रथमतः या तीनही रत्नांना पंचांग प्रणाम बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांची तुम्हा आम्हाला ओळख निर्माण करून देणारे या भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या समग्र धम्मक्रांतीस शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून उपस्थित जनसमुदायाप्रती मंगल कामना शुभाशीष व्यक्त करतो। कालचा विषय होता डिजिटल विहारावर आपण भाष्य केलं। कालच्या विषयाअंतर्गत विहार ही सामाजिक क्रांतीची केंद्र असावीत असं बाबासाहेबांना अपेक्षित होतं। त्याच विषयाला अनुसरून आपण पुढे बघत आहोत की सामाजिक क्रांतीसाठी युवकांचं आणि ज्येष्ठांचं धोरण काय असावं या धोरणाला आपण विस्तारित स्वरूपामध्ये स्पष्टपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर सामाजिक क्रांतीची गरज आणि पिढ्यांतील समन्वय, तर सामाजिक क्रांती म्हणजे काय हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा। सामाजिक क्रांती फार विषय रंगलेला आहे सामाजिक क्रांतीचा, पण मात्र सामाजिक क्रांती नेमकं काय हे आम्हाला अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। सामाजिक क्रांती म्हणजे काय? सामाजिक संकटांची चिकित्सा, युवक आणि ज्येष्ठांची वैशिष्ट्य, समन्वयाची गरज, आधुनिक उदाहरण, बाबासाहेबांचा दृष्टिकोन, धम्माच्या मूल्यांमधून मार्गदर्शन या काही बाबी आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत। ज्यांना इच्छा असेल त्यांनी टिप्स नोट्स काढायचे आहेत, काढू शकता, लिखाण करायचं आहे करू शकता। खूप सुंदर असा विषय आहे सामाजिक क्रांतीची गरज आणि पिढ्यांतील समन्वय या पहिल्या भागाला मी सुरुवात करत आहे। तर समाज म्हणजे केवळ माणसाचा समुदाय नाही,
तर मूल्यांचा संगम असतो. जेव्हा समाजात मूल्य हरवतात तेव्हा क्रांती अपरिहार्य होते. भारतासारख्या या बलाढ्य देशामध्ये सामाजिक विषमता ही केवळ आर्थिक नाही तर सांस्कृतिक सुद्धा आहे, धार्मिक सुद्धा आहे, शैक्षणिक सुद्धा आहे आणि मानसिक पातळीवर ही विषमता फार मोठी आहे. मानसिक पातळीचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं ही विषमता फार खोलपर्यंत रुजलेली आहे. या अशा विषम समाजात परिवर्तनाची सुरुवात तरुणांच्या चेतनेतून आणि बुद्धांच्या अनुभवातून होत असते. मग कसं? सामाजिक क्रांती म्हणजे राजकीय बदल नाही, ती मानसिक, नैतिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. सामाजिक क्रांती म्हणजे कशाची प्रक्रिया आहे? तर मानसिक, नैतिक आणि बौद्धिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाची ही प्रक्रिया आहे. म्हणून सामाजिक क्रांती ही क्रांती केवळ मोर्चे, घोषणांमधून शक्य होत नसते. ती विवेक, सहकार्य, शिक्षण आणि कृतीमधून फुलत असते. हे प्रत्येकाला ठाऊक असावं. कारण सामाजिक क्रांतीची बीज रोवत असताना विवेकशील असणं फार महत्वाचं, विवेक बुद्धी असणं फार महत्वाचं आहे आणि शिक्षण आणि सहकार्य त्यासोबत कृती फार महत्वाची आहे. युवक हे भविष्याचे धागे आहेत. त्यांनी काय विचार केलाय, काय करतायत आणि काय करू शकतात यावर उद्याच्या समाजाची दिशा अवलंबून असते. ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाची स्मृती, संस्कृती आणि संचित अनुभवाचं भंडार आहे. जे अनुभवाने फार भरलेला आहे असे ज्येष्ठ नागरिक या युवकांना योग्य मार्ग देऊ शकतात. जर हे दोन्ही घटक एकत्र आले तर काय होईल? तर कुठलीच क्रांती शांत, सुसंघटित आणि स्थायी होऊ शकते जर हे दोन्ही घटक एकत्र आले. कोणते? युवा आणि ज्येष्ठ. पण प्रत्यक्षात आपण पाहतो की पिढ्यामध्ये तणाव आहे, विसंवाद आहे, अविश्वास आहे. एक मोठी अविश्वासाची दरी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ही दरी आपल्याला भरून काढायची आहे. युवक विचारतात तुम्ही काय केलं? युवा काय विचारतो? तुम्ही काय केलं? ज्येष्ठ काय विचारतात? हे सगळं काय नवीन आहे. आणि या संवादामध्ये जो महत्वाचा संवाद आहे सामाजिक क्रांतीसाठी अपेक्षित असलेला असा हा संवाद इथं हरवतो. हा संवाद पुनर्स्थापित करणं ही सामाजिक क्रांतीची पहिली पायरी आहे. कारण कुठलीही क्रांती एकट्यानं घडवू शकत नाही. ती सहप्रयत्नातून, सहविचारातून आणि सह अस्तित्वातून ही क्रांती घडते. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे तीनही तत्व युवकांना जडावेत आणि ज्येष्ठांनी त्याचा अर्थ सांगावा हे महत्वाचं. शिक्षण हे युवकांनी घेण्याचं आणि ज्येष्ठांनी देण्याचं माध्यम असावं. युवकांनी शिकावं आणि ज्येष्ठांनी शिकवावं. जिथं संवाद असेल तिथं सहकार्य असतंच आणि जिथं सहकार्य असेल तिथेच क्रांती शक्य आहे. क्रांती ही एकट्याच्या बळावर होत नसते. क्रांतीसाठी सहकार्य फार आवश्यक असतं. मग युवकांच्या मनस्थितीचा अभ्यास कसा करायचा? ज्येष्ठांचा ऐतिहासिक संघर्ष काय आहे? नव्या पिढीला मिळालेली संधी आणि जबाबदारी
सध्याच्या सोशल मीडियातील विचार आणि क्रांती, आध्यात्मिक नेतृत्वातील दोन पिढ्यांचा समन्वय कसा साधला पाहिजे, तर आजच्या या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये हा जो काळ आहे वेगाने बदलणारा आहे. विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, विचार आहे आणि जीवनशैली माणसाची अत्यंत प्रभावीपणे इतक्या वेगवान गतीत, इतक्या वेगवान पद्धतीमध्ये ती बदलत आहे, झपाट्याने पुढे जात आहे. पण सामाजिक मूल्य, विषमतेची मुळं, जाती धर्माची भेद अजून देखील खोलवर टिकून आहे. याचं कारण काय? हे कारण अजूनही आपल्या लक्षात आलंय का? किंवा आलंय तर आपण ती कारण मुळासकट उघडून काढण्याचा प्रयत्न करतो का? ती जबाबदारी आपण पेलत आहोत का? एकीकडं हा जो स्मार्टफोन आहे, हा स्मार्टफोन या पिढीला कुठंतरी भरकटवत आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर रूढीवाद, रूढी परंपरा, अंधश्रद्धा, ही जी विसंगत युवक आहेत आणि ज्येष्ठांना एकत्र आणण्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. जेवढं आव्हान आहे तेवढं ते प्रभावीपणे जर काम केलं गेलं तर या ज्येष्ठांना, या युवकांना एकत्र आणल्या जाऊ शकतं. परंतु त्याची जबाबदारी प्रत्येकानं घेणं महत्वाचं आहे. सामाजिक क्रांतीसाठी हे दोघेही समांतर नसून एकत्र आणणं आवश्यक आहे. त्या बाजूच्या दोन बाजू इथं सांगल्या जात नाहीत. सामाजिक क्रांती घडायची असेल तर एका तराजूच्या एका पारड्यामध्ये युवक आणि दुसऱ्या पारड्यामध्ये ज्येष्ठ ठेवून जमणार नाही. त्याच्यासाठी ज्येष्ठ आणि युवक तुम्हाला एकाच पारड्यात ठेवावं लागतील. तेव्हा जेव्हा सामाजिक क्रांतीचं जे दुसरं पारडं आहे ते पारडं उचलता येईल. म्हणून तरुण पिढीला क्रांतीची स्वप्न असतात, पण मार्गदर्शनाची कमतरता फार असते. तरुण पिढीमध्ये जो त्यांचं म्हणत नाही का आपण सळसळतं रक्त असतं, परंतु मार्गदर्शनाचा अभाव असल्या कारणानं हे सळसळतं रक्त गोठून राहतं. म्हणून आपण इतिहासात जरा असं डोकावलं तर आपल्याला लक्षात येतं की आज स्वातंत्र्य संग्रामामध्ये कितीतरी तरुण पुढे होती. या तरुणांनी स्वातंत्र्य संग्राम कशा पद्धतीने ती जी क्रांती घडवून आणली, याच्या मागचा जो आपल्याला इतिहास आहे तो कसा आपल्याला बघायला मिळतो, हा इतिहास आपल्याला खूप मोठी उदाहरणं देत आहे. तर ज्येष्ठांकडे अनुभव आहे, पण कधी कधी वर्तमान काळाशी विसंवाद देखील असतो. आता ज्येष्ठाकडे अनुभव आहे, परंतु वर्तमान काळामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याचा आणि त्यांचा फारसा मेळ झालेला नसतो. जसं आता डिजिटलायझेशन आहे. डिजिटलायझेशनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर युवक हे फार फ्युरियस पद्धतीने, फार फास्ट त्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमामध्ये फास्ट कामगिरी करत आहेत, शिकत आहेत. AI आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल मॉडेल्स, हे जे तंत्रज्ञानाचं साहित्य आहे खूप सुंदर पद्धतीने युवक सांभाळतात, परंतु ज्येष्ठांना ते सांभाळायला अवघड जातं. मग इथे काय होऊ शकतं? ज्येष्ठांचा अनुभव देखील आहे, हा ज्येष्ठांचा अनुभव कधी कामी येईल? या अनुभवाच्या बाबतीत या तंत्रज्ञानाचं सांगड घालून युवकांनी काम जर केलं म्हणजे एक प्रकारे त्या गाडीला काय दिले? ग्रीसिंग केले, ऑइलिंग केले, इंधन, अजून एक नवीन प्रकारचं इंधन सुद्धा दिले, जेणेकरून ती गाडी आणखी फास्ट कशी जाईल, त्या गाडीला अजून वेग कसा येईल. जसं आपण बघतो गाडी आपली आवाज करायला लागली, आपण गाडीला ऑइलिंग करतो.
इंधन आहे गाडीमध्ये, दोन्ही चाकामध्ये हवा आहे, चाकं चांगली आहे, गाडी चालवताना काय कानो गाडी आवाजच नाही करायली, झटके द्यायली, थांबायली, ऍव्हरेज कमी द्यायली. मग काय करायचं तर सर्व्हिसिंग करावं लागते, ऑइलिंग करावं लागते. ही सर्व्हिसिंग आणि ऑइलिंग झाली की झाली लगे गाडी सण चालते. मग ही गाडी काय आहे, हे ज्येष्ठांनी करून ठेवलेलं आहे. या गाडीची जी दोन चाक आहे, म्हणजे एक चाक मागचं चाक कोणतं ज्येष्ठाचं आणि पुढचं चाक कोणतं आहे युवकाचं. ज्येष्ठाच्या चाकावर इंजिनचा अनुभव म्हणजे जी साखळी जोडलेली आहे, इंजिन मधून ती साखळी त्या मागच्या चाकाला जोडलेली, म्हणजे अनुभवाची साखळी ही ज्येष्ठाकडे आहे. पण समोरच्या चाकाला कुठं साखळी जोडलेली आहे का नाही. समोरचा चाक जो आहे हा त्या गाडीची दिशा ठरवू शकतो, कारण वर्तमान हँडल कशाशी जोडलेलं आहे, त्या समोरच्या चाकाला जोडलेलं आहे. म्हणून मागच्या चाकात तेवढी धमक आहे की आपण पुढच्या चाकाला ढकलू शकतो, आपण पुढच्या चाकाला वेग देऊ शकतो. म्हणून मागच्या चाकानं म्हणजे ज्येष्ठांनी या पुढच्या चाकाला म्हणजे युवकांना वेग द्यायला हवा, जेणेकरून ही युवक खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांतीसाठी अभिभूत असे प्रयत्न करतील. तर या तरुण पिढीला स्वप्न आहेत, क्रांतीची स्वप्न असतात, पण मार्गदर्शनाची कमतरता आहे. म्हणून ज्येष्ठांनी मार्गदर्शन वेळोवेळी करावं. ज्येष्ठांकडे अनुभव आहे, कधी कधी वर्तमान काळाशी विसंवाद देखील आहे. आता युवक जिथं कसा बदल करायचा हे विचारतो, तिथं ज्येष्ठ काय विचारतात, बदल होऊ शकतो हे दाखवतात. जिथं युवक प्रश्न करतो की बदल कसा करायचा, त्याला प्रश्न पडला काय बदल कसा करायचा, आता ज्येष्ठाकडे अनुभव आहे, ज्येष्ठ म्हणतो हा बदल होऊ शकतो. बदल कसा करायचा आणि बदल होऊ शकतो या प्रश्नामध्ये बघा किती आपल्याला फरक बघायला मिळतो. तर दोघेही समाजाच्या दोन काठावर उभे आहेत, एक अनुभवाच्या काठावर आणि दुसरा ऊर्जेच्या काठावर. हे दोन काठ जोडणारा पूल म्हणजे संवाद, विश्वास आणि सामूहिक ध्येय. बाबासाहेबांनी दिलेला धम्ममार्ग हा त्या पुलाचा पाया आहे. समता, बंधुता आणि करुणा या मूलभूत तत्वांनी युक्त असा तो पाया आपल्याला बघायला मिळतो. तरुणांमध्ये क्रांतीचा जोश असतो, पण तो दिशा नसल्यास विध्वंसक होतो. तरुणाला जर दिशा दिली नाही, क्रांती आहे, आपण ज्याला एक तालिबान, आपण आता बऱ्याच दिवसापासून तालिबान आपण बघतो आणि या तालिबानावर, या आतंकवादावर आपल्याला बरीचशी चित्रपट देखील बघायला मिळतात. त्या चित्रपटांमध्ये त्या मुलांना जवळ केल्या जातं, खाऊ पिऊ पोचल्या जातं आणि त्यांच्या डोक्यामध्ये तेच भरल्या जातं की तुला ते उडवायचंय, तुला ते उडवायचं. तुम्ही जर असे पिक्चर बघितले, मला लागून असलेले पिक्चर जर बघितले, काश्मीर साईडचे जे आतंकी याच्यावर हल्ल्यावर चित्रपट तयार झालेले, त्या चित्रपटातून तुम्ही बघितलं की तुम्हाला ते दिसतं, तिथं ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यांना मार्गदर्शन विध्वंसकतेचं दिलं जातं, त्यावेळेस ते विध्वंसाचंच त्यांच्या डोक्यामध्ये असतं. म्हणून ज्येष्ठांकडे दिशा असते, पण ऊर्जा नसल्यास ते निष्क्रिय होतात. म्हणून क्रांती म्हणजे जोश प्लस दिशा इज इक्वल टू यशस्वी परिवर्तन. हे सूत्र आपण प्रत्येकानं जाणायला हवे. समाजातील असंख्य प्रश्न, बेरोजगारी आहे, स्त्रीभ्रूण हत्या आहे, जातीभेद आहे, पर्यावरणाचा विनाश आहे, यांचा मुकाबला एकट्या पिढीने होऊ शकत नाही. त्याच्यासाठी एकीकरण फार महत्वाचं आहे. प्रत्येक पिढीला स्वतःचा अनुभव आहे आणि तो दुसऱ्याला समजून घेण्याची प्रक्रिया ही क्रांतीची बीजानुकरण
करणं आहे. शेतकरी आत्महत्या का करतो? युवकांचं शिक्षण पूर्ण होऊनही तो बेरोजगार का आहे? ही जी प्रश्न आहेत, ही प्रश्न कदाचित मला तरी वाटतं कमी युवकांना पडत असेल आणि ज्येष्ठांना सुद्धा. जे सामाजिक स्तरावर अभिप्रेत असलेलं असं काम जर करीत असेल त्यांना ही प्रश्न आहेत, साहजिक पडेल. परंतु ज्यांना असं वाटतंय की आता मी रिटायर्ड आहे नातू, माझी सून, माझा लेक, त्यांना ही प्रश्न पडू शकत नाही. म्हणून ही जी दोन प्रश्न आहेत, ही दोन प्रश्न आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो का, किंवा या प्रश्नांवर आपण चर्चा करतो का? तर आपल्याकडे लोकांनी एका बाजूला धम्म ठेवलाय आणि दुसऱ्या बाजूला राजकारण ठेवलंय. पण धम्मासोबत सामाजिक क्रांतीची गरज फार महत्वाची आहे. कारण धम्माला राजकारणाशी सुद्धा जोडावं लागेल. मग कसं? सम्राट अशोकानं ज्या पद्धतीने राज आश्रय दिला, या राज आश्रयाच्या खाली हा धम्म किती मोठ्या पद्धतीने व्यापला गेला. व्यापक स्वरूपात सम्राट अशोकानं 84,000 स्तूपांची निर्मिती केली. ही स्तूप आज देखील त्या धम्माचा इतिहास आपल्याला सांगत आहेत. नालंदा, तक्षशिला सारखी स्तूप आहेत, कितीतरी लेण्या आहेत. या लेण्यांमध्ये, या जुन्या पुरातन मंदिरांमध्ये आपल्याला पूर्ण हा इतिहास बघायला मिळतो. हा कशामुळे? कारण सम्राट अशोकानं दिलेल्या राजआश्रयामुळे. म्हणून बुद्धाचा धम्म म्हणजे मूल्याधिष्ठित सामाजिक बांधणी, आणि ती बांधणी आज अधिक आवश्यक आहे. युवक हा विचारधारेचा वाहक असतो, पण त्याला ते विचार ज्येष्ठांकडून मिळाले पाहिजे. युवक हा विचारधारेचा वाहक आहे, परंतु ते विचार त्याला कुठून मिळायला पाहिजे? ते या ज्येष्ठांकडून ते विचार मिळायला पाहिजेत. आज जे तरुण सोशल मीडियावर संतप्त अशा प्रतिक्रिया देतात, ते बाबासाहेबांच्या तत्वज्ञानात रुजले तर ती दिशा मिळवू शकतात. एखाद्या पुतळ्याची विटंबना झाली, ज्याने विटंबना केली त्याला 12 घंट्याच्या पोलिसाच्या पहिले आमचे पोरं तिथं जाऊन, पोलीस कायद्याच्या पहिले आमचे पोरं तिथं जाऊन थांबतात, त्याला पकडतात, त्याला चोप देतात आणि गाणं व्हिडिओ बनवतात आणि गाणं काय लावतात? भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोरं. आम्ही गाणं काय लावतो? कायदा लिहिलाय बापानं आमच्या आणि आम्हाला शिकवता काय? आम्ही भीमाची पोरं आहे, आमचा नादच करायचा नाही. आणि कायद्यात मूलभूत हक्क काय रे बाबू? बाबू काय? बाबाला मूलभूत हक्क काय माहिती नाही. बाबा इथं बेरोजगार पडलाय, तो नाही का गावात सोडलेला वळू, वळू कसा सोडलेला राहतो, हे बाबू तसा सोडलेला. पण त्याला त्याच्या मूलभूत हक्काची जाण नाही, त्याला त्याचे मूलभूत हक्क काय हे माहिती नाही. RTI संबंधाचे कायदे काय माहित नाहीत. मानसिकता काय? 12 घंटे नोकरी करायची, 12,000चे पगार, 12-15,000 रुपये कमवायचे, ही मानसिकता. स्टेटसला काय? तू इतकं दिलं आम्हाला, हे कधी सरावं आणि तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. म्हणजे ही संकुचित जी मानसिकता आहे, ही मानसिकता, ही अनुभवाचा अभाव, त्यांच्या विचारांना ती जी इंधन मिळायला हवं,
हे इंधन कुठंतरी कमी पडलं, म्हणून ही मानसिकता या युवकांची अशा पद्धतीने झालेली आहे. इथं युवकांना मी दोष देणार नाही, इथं मी ज्येष्ठांना सुद्धा दोष देणार नाही, इथं या समाज व्यवस्थेला सुद्धा दोष देणार नाही, कारण हे सगळेच दोषी ठरतात. याच्यातला प्रत्येक घटक हा दोषी ठरतो. एक स्वतंत्र घटक हा दोष देऊन त्याला अर्थ नाही. फक्त युवकांना, फक्त ज्येष्ठांना, फक्त महिलांना, फक्त कुठेतरी त्या शिक्षण व्यवस्थेला, कुठेतरी त्या गव्हर्नमेंटला अजिबात दोष देऊन फायदा नाही. कारण ही साखळीच या दोषाचं कारण आहे. हे दोष घडण्याचं कारण ही साखळीच आहे. साखळीच त्या पद्धतीनं आज तयार झाली आहे. पण हे फक्त क्रोधानं नाही, तर समाजाच्या या समतेच्या क्रांतीनं बदलणं शक्य आहे. अनेक तरुणांना इतिहास माहित नाही, त्यांनी कष्टानं मिळवलेली हक्क गमावले तर त्यांना माफ नाही. बाबासाहेबांनी म्हटलंय, जो व्यक्ती आपला इतिहास जाणत नाही त्याचं भविष्य काय आहे? अंधारात शून्य आहे. म्हणून इतिहास माहित असणं गरजेचं आहे. आजची युवक इतिहासाकडे कानाडोळा करतात. का? तर त्यांच्या मनामध्ये तितका इंटरेस्ट आज निर्माण झालेला नाही. इंटरेस्ट निर्माण नाही, सामाजिक चर्चेला त्यांचं कुठेतरी पुढाकार नाही. पुढाकार कधी येतो? 14 एप्रिल. 14 एप्रिल आली की आम्ही ज्येष्ठांना असं बाजूला हटवतो आणि सगळ्याला बाजूला हटवतो. सगळे पोरं एक येतो, लाख रुपयाचा डीजे लावतो आणि संध्याकाळी गटारी दिसतो. हे काय? ही जी दिशा आज भरकटत चालली आहेत युवक, या युवकांना दिशा देण्याचं काम हे ज्येष्ठ नागरिक करू शकतात. ज्येष्ठांनी संघर्ष केलेला आहे हे या युवकांना दाखवून द्यावं लागेल. आणि या संघर्षामुळेच आज ही युवक अत्यंत स्वतंत्र त्यांची विचारसरणी, त्यांची जीवनशैली ते जगत आहे. तर आज जे तरुण सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देतात, त्यांना बाबासाहेबांच्या तत्वज्ञानात रुजलेली दिशा ते मिळवू शकतात. हे कशाचं शक्य आहे? ज्येष्ठांनी जो संघर्ष केलेला आहे, त्यांनी शिक्षण, धर्म परिवर्तन, वाचन, सभा आणि आंदोलन यांचा जो अनुभव घेतलेला आहे, हा अनुभव त्या युवकांना देणं गरजेचं आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींनी बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहिलंय, त्यांच्या भाषणांना देखील प्रत्यक्ष हजेरी लावलेली आहे. ती आठवण नव्या पिढीनं ऐकली पाहिजे. तर ज्येष्ठांनी सांगितलं पाहिजे की स्वातंत्र्य म्हणजे फक्त मतदान नाही, तर बुद्धी, प्रामाण्य आणि विवेकाचा तो एक वापर आहे. कुठं आपल्या दिसलं तर ते आपल्या मागच पळा असं नाही. स्वातंत्र्य म्हणजे काय आहे? तर बुद्धी, प्रामाण्य आणि विवेक, ही विवेक शक्ती, हेच तुमचं खरं स्वातंत्र्य आहे. युवकांनीही ऐकलं पाहिजे की सर्व गोष्टी नव्या नसतात, जुनी सत्य आजही लागू होतात. आम्ही पाहिलंय आणि आम्ही घडवणार आहोत. यांची बैठक म्हणजे क्रांती. जिथं परंपरा आणि परिवर्तन एकत्र चालतात तिथं समाज स्थिर आणि सशक्त राहतो. पण जिथं परंपरा आळसर बनते आणि परिवर्तन हे दडपलं जातं, तिथं समाजात असंतोष निर्माण होतो, वाढतो, उपावतो. तर युवकांची मानसिकता कशा पद्धतीने जाणली पाहिजे, आव्हान, संधी काय, हे युवकांना कसं कळेल? ज्येष्ठांची याच्या मागे भूमिका, धैर्य, शांती,
आणि दिशा, पिढ्यातील संघर्ष कसा आहे, समन्वयात बदल आणू शकतो हे कसं जाणार? धम्म आणि समाज रचना यामधलं नातं काय आहे? आधुनिक काळात बौद्ध विचारांचं महत्व काय आहे? या गोष्टी आपण वेळोवेळी जाणल्या पाहिजे. ही तत्व फार महत्वाची आहे. युवक म्हणजे धगधगती मशाल आहे. त्याला योग्य हात आणि योग्य दिशा दिली तर तो अंधार दूर करू शकतो. पण जर त्याला दिशा दिली नाही तर तोच आगीचा स्फोट सुद्धा बनवू शकतो. युवक हा धगधगती मशाल आहे. त्या मशालीला जर योग्य हात दिला, त्या मशालीला जर योग्य दिशा दिली तर ती मशाल अंधारात सुद्धा प्रकाश दैदिप्यमान करू शकते, अंधार दूर करू शकते. परंतु त्या मशालीला योग्य हात नसेल आणि त्या मशालीला योग्य दिशा नसेल तर ती मशाल एखादं गाव उद्ध्वस्त करण्याची ताकद ठेवते. हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहित आहे. ज्येष्ठ म्हणजे शीतल ज्ञानाचा झुळझुळणारा झरा आहे. ज्येष्ठ हा शीतल ज्ञानाचा झुळझुळणारा झरा आहे. ते अनुभवाच्या ओलाव्यानं वातावरण शांत करतात. अनुभव, ज्येष्ठांचे अनुभव ऐकत असताना ते अनुभव ऐकावेसे वाटतात. आता ते कमी झाले, परंतु लहानपणी आमचे आजोबा ज्यावेळेस आम्हाला काही सांगायचे, तो एखादा वयस्कर व्यक्ती गावातला असेल आणि वयस्कर व्यक्ती ज्यावेळेस 4-5 पोरांना घेऊन बसायचा, काहीतरी किस्से सांगायचा गावातले, तर ते किस्से ऐकत असताना फार आम्हाला वाटायचं की अरे बाबा पुढे काय घडले, पुढे काय घडले. परंतु तो संवाद आता कुठेतरी दुर्मिळ झालाय. ह्या भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हणतात की म्हातारपणामध्ये नातू हा आजोबाचा पहिला मित्र असतो, आहे की नाही? ही भारतीय संस्कृती सांगते की नातू हा आजोबाचा मित्र असतो. हे या संस्कृतीनं का सांगितलंय? कारण आजोबांकडून डायरेक्ट त्या नातवापर्यंत ते संस्कार जातात. ते अनुभव प्रत्यक्षात त्या नातवाला मिळतात, म्हणून तो नातू काय आहे, घडतो आहे. परंतु आज तो देखील संवाद दुर्मिळ झालेला आहे. वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना टाकून दिल्या जातं. नातवासोबत जास्त काळ दीर्घकाळ नाही ठेवल्या जात. हा कुठेतरी जो समाजाचं हे परिवर्तन घडलंय, हे परिवर्तन चुकीच्या दिशेने घडलेलं आहे. ही दिशा बदलण्याचं काम आता आपल्याला करायचं आहे. तर आजकालचा जो युवक आहे हा चळवळीत सामील होतात, पण त्यांचा वैचारिक पाया हा फार कमकुवत असतो. चळवळीत आहे, सांगितलंय बाबासाहेबांनी असं केलेलं आहे, बाबासाहेबांच्या चळवळीला तू समर्पित आहेस का? हो, मी समर्पित आहे. तो चळवळीला काम करण्याच्या हेतूने चळवळीला कनेक्टेड असतो, परंतु त्याचा वैचारिक पातळी तेवढी असते का? अभ्यास नाहीये ना, अनुभव नाहीये. अभ्यास नाही, अनुभव नाही, म्हणून त्याची वैचारिक पातळी तितकी खोलवर गेलेली नाहीये. ही वैचारिक पातळी भरून काढायची असेल तर ज्येष्ठांचे अनुभव इथं फार महत्वाचे ठरतात, फार उपयोगी ठरतात. ज्येष्ठांचे अनुभव फार महत्वाचे आहेत. तर या दोन्ही शक्ती एकत्र आल्या, संपूर्ण समाज एक नवनीकरणाच्या प्रक्रियेत प्रवेश करतो. आणि बऱ्याच ज्येष्ठांना वाटतं की आता वेळ संपली, युवकांशी संवाद करणं कठीण झालंय. साहजिक आहे, प्रश्न पडतो. इथं घरचं आमचं ऐकणं, बाहेरच्याला कोणाला सांगावं, असा देखील प्रश्न पडतो. पण हीच वेळ आहे की नवी सुरुवात इथून सुरू होईल. तू माझा शिष्य नाहीस, पण मी तुझा मार्गदर्शक मात्र होऊ शकतो. ही भावना ज्येष्ठांमध्ये असली पाहिजे. ही स्वीकार करायलाच हवी ज्येष्ठांनी. प्रत्येक ज्येष्ठांना ही भावना स्वीकारायला हवी. तू माझा शिष्य नाहीये, परंतु तू माझा शिष्य नाहीये,
परंतु मी तुझा मार्गदर्शक मात्र होऊ शकतो. याच्यामध्ये काही फायदा नाही, याच्यामध्ये काही तोटा तिथं बघायचा नाही, कारण इथं सामाजिक क्रांती आपल्याला महत्वाची आहे. तू माझा गुरु नाही, पण तुझा अनुभव मला उपयोगी पडेल, हे प्रत्येक युवकाच्या मनामध्ये रुजलेलं असायला पाहिजे. हे मान्य केलं पाहिजे युवकांना, कारण क्रांती ही अनुभवाच्या खोलवर रुजलेल्या मातीवरच उगम पावते. ती माती कशी पाहिजे? आपल्याला पीक दमदार पाहिजे, तर ती माती तुम्हाला खडकाळ माती जमेल का? कोरडवाहू माती जमेल का? ती माती तुम्हाला कशी पाहिजे? काळीशार चांगली माती पाहिजे, तेव्हा आपण त्या ठिकाणी ते पीक आपलं चांगलं उभा करू शकतो. म्हणून ही माती म्हणजे काय आहे? ज्येष्ठ. या मातीमध्ये जे पीक उभा राहणार आहे ते पीक म्हणजे युवा आहे, आणि त्या पिकाला येणार जे काही धान्य आहे, धान्य म्हणजे त्या सामाजिक क्रांतीचं फळ आहे. फळ आपण जाणायला पाहिजे. तर समाजात पिढ्यांमध्ये संघर्ष ही नवी गोष्ट नाही, प्रत्येक पिढी संघर्ष करत राहते. समाजात पिढ्यांचा संघर्ष आपण बऱ्याच कालावधीपासून पाहत आलेलो, बऱ्याच दिवसापासून पाहत आलेलो. प्रत्येक पिढीला असं वाटतं की आपलीच पिढी खरी. प्रत्येक पिढीला वाटतं की आपलीच पिढी ही खरी आहे. बाबासाहेब काय म्हणायचे की अस्मिता तर असावी, पण विवेकासह असावी. अस्मिता असावी, पण कशी? विवेकासह असावी. तरुणांना क्रांती करायची असते, पण अनेकदा त्यांना पुरेशी अशी पार्श्वभूमी नसते, आणि ज्येष्ठांना पार्श्वभूमी तर असते, पण उद्याच्या जगासाठी पुरेसा असा नवीन असा दृष्टिकोन त्यांच्याकडे नसतो. म्हणूनच संवाद आवश्यक आहे, कारण संवादामधूनच संमती आणि कृती तयार होते. युवक जसं विज्ञान, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स समजून घेतात, तसंच त्यांना धम्म आणि मूल्य समजावून सांगायला हवे. त्यांनी सुद्धा ते समजावून घ्यायला. ज्येष्ठांनी देखील नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा, तरच ते युवकांशी संवाद साधू शकतात. एक ज्येष्ठ जर युट्यूब सारख्या या प्लॅटफॉर्मचा वापर करतोय, आपलं अनुभव त्या युट्यूबवर तो टाकतोय, त्या धम्मज्ञानाला जे काही धम्माच्या प्रती असलेलं त्याच्याकडे ज्ञान आहे, हे ज्ञान शॉर्ट व्हिडिओ ज्याला म्हटलं जातं, 30-30 सेकंदाचे, 1-1 मिनिटाचे जे व्हिडिओ आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून तो त्याचं दैनंदिन ज्ञान त्या ठिकाणी जर अपलोड करत आहे, तर खऱ्या अर्थानं कुठं ना कुठं ते बघल्या जातं. हे सामाजिक क्रांतीसाठी खतपाणी आहे. हे खतपाणी घालायला हवं. हे लाखो तरुणांपर्यंत पोहोचू शकतं. युट्यूब सारखं आपल्याला वाटतं, कुठं युट्यूब ओपन केलं, सर्च केलं, पिक्चर, मालिका आणि बातम्या, असं नाहीये. या युट्यूबवर एक शॉर्ट्स कंटेंट आहे, या युट्यूबवर ट्रेडिंग कंटेंट आहे. त्या कंटेंटला फॉलो करणारे असे बरेचसे विद्यार्थी आहेत, बरेचसे तरुण आहेत, या कंटेंटला ते फॉलो करतात. बाबासाहेबांचं कंटेंट आहे, धम्माचं कंटेंट आहे, हे प्रत्येक क्रांतीचं एक कंटेंट आहे. आज संभाजीनगरला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची एक चळवळ चालू आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या या चळवळीला आज दिशा देणारे सगळे युवक आहेत, कारण ती युवकांनी ती क्रांती उभी केलेली. आणि ही क्रांती एवढ्या पटकन कशी उभी राहिली, तर इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब सारखी माध्यमं त्या युवकांकडे आहेत, व्हॉट्सअप सारखी माध्यमं त्या युवकांकडे उपलब्ध आहेत. म्हणून पटापट त्यांना ते एकमेकांशी कनेक्ट होता आले, आणि ती क्रांती आज नव्या जोमानं तिथं लढत आहे.
जो PS चा वाद आहे तो PS चा वाद तिथं मिटावा म्हणून ती प्रत्येक युवक तिथं तळमळीनं काम करतात. त्याच विद्यापीठाच्या बाहेर जर तुम्ही आले, त्या रोडाला नाव दिलेलं आहे गौतम वाघमारे. नांदेडचा हा गौतम वाघमारे तरुण नामांतर चळवळीमध्ये शहीद झाला. आजही त्याचं नाव तिथं निघतं. त्या गौतम वाघमारेच्या नावावरती पोरं आज सुद्धा घडत आहेत. म्हणून या मुलांना जर दिशा द्यायची असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं सामोर यावं लागणार आहे. तुम्हाला तुमचं अनुभव, तुमचं ज्ञान या माध्यमांवर तुम्हाला शेअर करावं लागणार आहे. एक तरुण जर धर्माला अनिच्य, दुःख आणि अनक्त या विज्ञानाशी जोडून सांगतो तर तो एक विचार योद्धा ठरतो. म्हणूनच अनुभव प्लस ऊर्जा इक्वल टू सामाजिक परिवर्तन हे सूत्र आपल्या प्रत्येकाला माहीत असावं. अनेक युवकांना वाटतं जुनी पिढी हे सगळं समजून घेत नाही, जुन्या पिढीला हे कळत नाही. आणि तुम्हाला काय, हे तुमच्या काळात नव्हतं, हे तुम्हाला कळणार नाही, जा. आणि अनेक ज्येष्ठांना असं वाटतं की नवीन पिढी फार उतावळी आहे. प्रत्येक ज्येष्ठाला वाटतं. कितीतरी ज्येष्ठ मी बघतो ते विचार करतात नवीन पिढी फार उतावळी, द्यायला लगेच खाऊच असते, सगळं हाव करतात. पण खरं पाहिलं तर दोघांचंही म्हणणं काही अंशी बरोबर आहे. म्हणून दोघांनी एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे तर मार्ग सापडतो. उदाहरणार्थ जर बघितलं तर एखाद्या तरुणाला सामाजिक माध्यमावर जातवाचक ट्रोलिंगला तोंड द्यावं लागतंय, त्याला सहानुभूती, अनुभव आणि वैचारिक मार्गदर्शन ज्येष्ठांकडून मिळू शकतं. मध्यंतरी माझा अनुभव आहे. भीमा कोरेगाव ते पंढरपूरच्या या पदयात्रेमध्ये एक साहजिक ती पदयात्रा चालत असताना एक व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ मी माझ्या पर्सनल इंस्टाग्रामच्या हँडलला अपलोड केला, शेअर केला. खूप व्हायरल झाला. आणि त्या व्हिडिओला मी गाणं लावलं होतं की एक विठ्ठलाचं एक असं गाणं होतं. व्हिडिओ फार व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओला मला एक कमेंट आली, तुझ्यासारख्या बाबाला बुवाला हे विठ्ठलाचं गाणं शूद्र माणसाला सूट करत नाही. तुम्ही शूद्र आहे, तुमची लायकी नाही त्या विठ्ठलाजवळ जाण्याची, अशी मला त्या व्हिडिओला कमेंट आली. आता तिथं मला मार्गदर्शन करणारे फार सुंदर होते. मी माझ्या वैचारिक पातळी माझी असल्या कारणानं मी तिथं ॲग्रेसिव्हपणा भूमिका दाखवली नाही. त्याला ट्रोल व्हावं असं त्याला रिप्लाय सुद्धा केलं नाही. त्या ती फक्त कमेंट बघितली, तिला लाईक केलं आणि सोडून दिलं. माझ्या वरिष्ठ भिक्षूंना सुद्धा हे बाब सांगितली की असं असं घडलंय. माझ्या सहकारी हे जे मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा ही बाब कळाली. याच ठिकाणी जर एखादा दुसरा युवक असता, क्रांतीला धरून चालणारा युवक असता, तर तो वाद कितीतरी फोपावला असता, कितीतरी तो वाद मोठ्या पद्धतीने वाढला असता, जसं भीमा कोरेगाव झालं. एक अंश कारण आणि या कारणाचा किती मोठा प्रभाव बघायला मिळाला की भीमा कोरेगावला 2019 साली जे एवढं मोठं आंदोलन झालं, जळपोळ झाली. ही जी वैचारिक पातळी त्या युवकांची कमी असल्या कारणानं ते अचानक लगे ॲग्रेसिव्ह व्हायला सुरुवात करतात. बाबासाहेबांच्या प्रती असं बोलला, तथागताच्या प्रती असं बोलला. पण त्याच ठिकाणी जे वरिष्ठ मंडळी आहे ती एक सामंजस्यपणा भूमिका दाखवतात आणि त्या परिस्थितीला ते हाताळत असतात. म्हणून वरिष्ठांचा अनुभव, वरिष्ठांकडे ती वैचारिक पातळी आहे, ती वैचारिक पातळी, तो अनुभव त्या युवकांकडे जर गेला तर त्यांची वैचारिक पातळी जी आहे ती बढून निघेल. आणि जेणेकरून काय होईल,
हा जो आपापल्यामधला संघर्ष आहे, आता तो कमेंट करणारा त्याची आयडी मी तिथं चेक करून बघितली. आता मला 100% माहित होतं की हा व्यक्ती आपल्यातलाच कोणतरी आहे. त्याची आयडी तिथे जाऊन चेक केली तर तो व्यक्ती कोण? कांबळे. कोणता? स्वतःला हिंदू मातंग म्हणून समजून घेणारा कांबळे. तर ही लोक आपलीच, पण वैचारिक पातळी यांची ढासळलेली आहे, वैचारिक पातळी यांची कमी आहे, म्हणून हे ट्रोल करायला सुरुवात करतात. कारण त्यांना तेवढी माहिती नाहीये, त्यांच्या डोक्यामध्ये ते फार भरून टाकलेलं आहे. ही वैचारिक पातळी या युवकांची नसल्या कारणाने यांना काहीतरी वेगळंच सांगितलं जातं, भडकवलं जातं, त्यांच्यामध्ये द्वेष भावना निर्माण केल्या जाते आणि त्या द्वेष भावनेतून त्यांना काहीतरी वेगळं करायला लावतात. काय झालं की आज आमचा लढा, पोरं असे लगेच घराबाहेर निघतात, बाबासाहेबांच्या क्रांतीसाठी आम्ही निघत आहोत, लढत आहोत. आणि स्वतःवर केसेस लादल्या जातात. बस स्टीलचा डबा घ्या आणि MIDC गाठ. ही आहे का तुमची क्रांती? अहमदनगर मध्ये आजचं जे अहिल्यानगर म्हणून ओळखलं जातं, 8-15 दिवसापासून मी एक रील व्हायरल होताना बघितली की 27 जुलैला नगरमध्ये काहीतरी मोठं होणार, 27 जुलैला नगरमध्ये काहीतरी मोठं होणार, बाबासाहेबांच्या प्रत्येक अनुयायाने त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. काय 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 सांगितलं. आणि 27 जुलैला काय झालं तर बाबासाहेबांचा फोटो तिथे आणावा. मला वाटलं काहीतरी मोठीच सामाजिक क्रांती घडणार आहे. ते नगर, त्या नगरमध्ये सगळे स्वतःला बहुजन समाजातले म्हणून घेणारे, जात बदलणारे. नगरचा इतिहास बघितला तर काय आहे नगरमध्ये? आपलेच लोक सगळ्यात मोठ्या प्रमाणात त्या नगरमध्ये ख्रिश्चनिटी स्वीकारलेली आहे. बाकीच्यांचं सोडा, बाकीच्यांवर मी बोलत नाही, कारण त्यांच्यावर बोलायला मला अधिकार नाही. मला माझ्या समाजावर बोलायचा अधिकार आहे, म्हणून मी माझ्या समाजावर बोलत असताना आपलेच लोक आपल्याला तिथं बदलताना दिसतात. हो, हे स्वातंत्र्य तुम्हाला बाबासाहेबांना दिलेलं आहे, संविधानाने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु बाबासाहेबांना तुम्हाला जर इकडे आणलंय, याच्या मागे बाबासाहेबांचा किती मोठा दृष्टिकोन असेल हे आपण जाणून घेतो का? त्याच ठिकाणी मला जर असं माझ्या मनात होतं, मला असं वाटलं कदाचित 27 जुलैला सगळ्यात मोठं धर्मांतर होतं काय तिथं नगरमध्ये. हे जे आमचे जे गेलेले पुन्हा वापस येतात काय, असं कदाचित मला कुठेतरी वाटलं. परंतु झालं काय, तिथं पुतळा. आता काय 2 दिवस नाचले, डीजे लावला, आता त्या पुतळ्यावर कोण कुत्र बघणार नाही. एखादा आला नेता येणार, पण 10, 15, 20 रुपयाचा, 50 रुपयाचा हार घालणार, ते हार सडेपर्यंत तिथून कोणी काढणार. ही आहे का तुमची बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असलेली, सामाजिक क्रांतीप्रती असलेली तुमची श्रद्धा? हे पुतळे बांधून, हे विहार बांधून हे होणार नाही. याच्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. लढायचं असेल तर तुम्हाला एकत्र व्हावं लागेल. एकत्र व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमची मनस्थिती बदलावी लागेल. ही मनक्रांतीची जी मनोक्रांती आहे, या मनोक्रांतीला सगळ्यांनी, या मनोक्रांतीच्या दिशेनं वाटचाल करावी. आणि ही जर क्रांती, सामाजिक क्रांती घडवायची असेल तर युवा आणि ज्येष्ठ हे एक प्रभावी माध्यम आहे. तर उदाहरणार्थ जर बघितलं, आता जे उदाहरण दिलं, या उदाहरणावरून बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. तसंच जर एखादा
ज्येष्ठ व्यक्तीने स्वतःचा संघर्ष सांगितला तर तो त्यातून प्रेरणा घेऊन एखादा तरुण नवा प्रकल्प सुरू करू शकतो. घेतात खूप नवयुवक आज ज्येष्ठांचा जो काही अनुभव आहे, हा संघर्ष आहे, या संघर्षातून प्रेरणा घेतात. आज मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये खूप मोठे विद्रोही युवा तयार होत आहेत. हे विद्रोही युवा प्रेरणा कोणाची घेतात? ढसाळाची. नामदेव ढसाळाची तिथं प्रेरणा घेतल्या जाते. युवक आज खूप मोठ्या पद्धतीने विद्रोही बनतायत. ज्यांना कविता लेखन करता येते ते ढसाळाच्या बाण्याला अनुसरून ते त्या कवितेचं लिखाण करतात. आज अमरावती जिल्ह्यामध्ये एक असा रॅपर आहे. रॅप म्हणजे एक नवीन प्रकारचं गाणं आलेलं आहे. आता तो अमरावती जिल्ह्यामध्ये असलेल्या रॅपवर त्याने संत गाडगे बाबांच्या जीवनावर आधारित एक असा सुंदर असा रॅप तयार केला. तो रॅप ऐकत असताना त्या ध्वनी, चित्ररंग, त्या ध्वनीला अनुसरून आपण ऐकायला फार छान वाटतो. पण त्याने इतिहास प्रत्येक सांगितलं. काय नाव होतं, कसा जन्म झाला, काय झालं, काय नाही. बघा, इतिहास हा कशा पद्धतीने तो पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. युवकांमध्ये ते घडायला. तर युवक ही विचारांची मिशनरी आहे आणि ज्येष्ठ हे त्या मिशनरीच्या ड्रायव्हिंगचा जो गिअर आहे, ती मिशनरी जर चालायची असेल, इंजिन जर चालायचं असेल, ज्येष्ठ काय, त्या इंजिनचा गिअर आहे. गिअर जर व्यवस्थित पडलं तर इंजिनला वेग चांगला मिळतो. कोणतंही यंत्र एका भागा वाचून पूर्ण होत नाही. युवक ज्येष्ठ संवाद म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा इंजिन आहे. तेवढंच नाही तर धम्म म्हणजे या संवादाच्या पायाभूत संज्ञा आहे. श्रवण, मनन आणि आचरण. श्रवण, मनन आणि आचरण. धम्म म्हणजे या संवादाच्या पायाभूत संज्ञा आहे. धम्म सांगतो तू जो आहेस त्याच्या आत आहे जागृतीचं बीज. युवक हे बीज आहे, पण त्यांना पोषण द्यायला हवं. आणि ज्येष्ठांची छाया ही पोषणदायी असते. आपण जर समाज म्हणून ही समजूत स्वीकारली तर आपला प्रवास सहजच होतो. धम्मामध्ये वयाचं बंधन नाही. अष्टांगिक मार्ग चालण्यासाठी तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष कोणी हा मार्ग अवलंबू शकतो, हा मार्ग चालू शकतो. तसंच क्रांतीचंही वय बघत नाही. तर क्रांती सुद्धा वय बघत नाही. क्रांती कोणी करू शकतो. विचारासाठी मन मोकळं असावं लागतं. पण मन मोकळं होतं जेव्हा अहंकार बाजूला सारला जातो, त्याच वेळेस मन मोकळं होतं. तरुणांनी मीच योग्य हा अहंकार सोडायला पाहिजे आणि ज्येष्ठांनी आमचंच खरं ही भावना सुद्धा सोडायला पाहिजे. तेव्हा संवाद चांगला होतो. तेव्हा शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. बाबासाहेबांनी जेव्हा धर्मग्रहण केला तेव्हा त्यांनी एकाच वेळी नव्या पिढीसाठी दिशा दिली आणि जुनी पिढीसाठी ते मार्गदर्शक सुद्धा ठरले. हेच मॉडेल आपण आज उभं करावं लागलं. ज्येष्ठांनी मार्गदर्शक व्हावं आणि युवकांनी कार्यकर्ता व्हावं. समाज बदलतो तेव्हा तो स्वतःच्या चुकांशी प्रामाणिक होतो आणि हे प्रामाणिकपण समाजात रुजवण्यासाठी दोन्ही पिढ्यांचा सहभाग हवा असतो. एकानं इतिहास सांगावा आणि दुसऱ्यानं भविष्यात घडावं. एकानं मूलभूत मूल्यांची मुळं खोलवरपर्यंत घट्ट करावी आणि दुसऱ्यानं नवीन फांद्या फुलवाव्यात.
आजचा तरुण जर विचार करतो मी समाजासाठी काय करू शकतो, तर त्याला दिशा द्यायला ज्येष्ठ तयार आहे. मीच आपण म्हणजे मीच आपण व्हावं लागेल. हीच तर धर्माची खरी क्रांती आहे. इथं मीपणा नाही, इथं आपलेपणा नाही. मी नाही, इथं आपण आहोत. आणि आपण एकत्र आलो तरच क्रांती समर्थ आणि टिकाऊ होते. म्हणूनच या दोन पिढ्यांची जी एकता आहे ही सामाजिक परिवर्तनाची खरी गुरुकिल्ली आहे. ही एकता ही या सामाजिक परिवर्तनाची खरी गुरुकिल्ली आहे. आपल्याला बघायला सामाजिक क्रांती म्हणजे फक्त सरकार बदलणं नाही, तर समाजाच्या मनाची दिशा बदलणं देखील आहे. ही दिशा एकट्या पिढीनं बदलू शकत नाही, ठरवू शकत नाही. ती सहमतीनं, चर्चेनं आणि परंपरेच्या नवतेनं ती घडवून येत ठरते. तरुणांचा स्वभाव साहसी असतो, झपाट्याने निर्णय घेतात, पण अनेकदा ती अनुभवी नसतात, त्यामुळे ते चुकीच्या मार्गावर फसतात. यासाठी ज्येष्ठांचं मार्गदर्शन गरजेचं असतं, जे अनुभवातून, अभ्यासातून आणि सत्य प्रेमातून येतं. आज अनेक तरुणांना बाबासाहेबांचा संघर्ष माहित नाही, फक्त घोषवाक्य ठाऊक आहे. संघर्ष काय झिरो माहित नाही, फक्त एवढं माहिती आहे बाबासाहेबांनी एवढे घोषवाक्य दिले होते आणि त्या घोषवाक्याचा तेवढा तात्पुरता इतिहास आणि तेवढा तात्पुरता अर्थ. त्या अर्थालाच घेऊन ती युवक आज तयार आहे, काम करतायत, परंतु योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन नसल्या कारणाने त्यांची जी चुकीची वाटचाल आहे ही वाटचाल कुठेतरी थांबवावं लागणार. त्यांना जे भीम म्हणायचं असतं, भीम म्हणजे काय हे समजून घ्यायचं बाकी आहे. जय भीम तर म्हणतात, भीम म्हणजे काय हे भीम म्हणजे त्यांना समजून सांगणारा जर कोणी असेल तर तो ज्येष्ठ आहे. हे काम ज्येष्ठांचं आहे. संघर्ष कथा सांगणं, सत्य उलगडून मांडणं आणि नव्या पिढीला जोडणं हे ज्येष्ठांचं कर्तव्य आहे. एका आजीबाईंनी त्यांच्या नातवाला सांगितलं, आम्ही पाण्यासाठी मैलभर चालायचो. त्याच क्षणी त्या मुलांना काय ठरवलं, मी गावात शुद्ध पाण्याचा प्रकल्प सुरू करतो. आज काय बघायला भेटतं, पूर्वी काळी काय होतं, अंड्यावर अंडे ठेवायचे, मैलभर पाणी जाऊन घेऊन यायचे. पण आज काय, असा नळ फिरवायचा, लगेच पाणी तुम्हाला दारात आहे नाही, आता घरात आहे. हे घडलं का हवं? अशा अनुभवातून युवकांना उद्देश निर्माण होतात. उद्देशाशिवाय क्रांती संपूर्ण होऊ शकत नाही. आज अनेक युवक आंदोलन करतात, पण उद्देश अस्पष्ट असतो. आंदोलन करणं सोपं आहे, पण आंदोलनाचं फलित नेमकं काय हवं हे ठरवणं मात्र कठीण आहे. आंदोलन करायला काय लागत नाही, आंदोलन करणं सोपं आहे आजच्या परिस्थितीला जर बघितलं तर, पण त्या आंदोलनाला फलित करणं हे मात्र कठीण आहे. हे ठरवण्यासाठी ज्येष्ठांनी मदत केली पाहिजे. उद्दिष्ट काय आहे हे स्पष्ट करावं, हे स्पष्ट केलं पाहिजे, परिणाम समजावून सांगावे आणि त्याची दिशा देखील त्यांना द्यावी लागेल. आणि एकदा हे घडत नाही आणि आंदोलन हे चुकतात किंवा चुकीच्या दिशेने जातं. म्हणून दोघांमध्ये नियमित चर्चा, अनुभवाचं वहन आणि प्रशिक्षण आणि धोरणात्मक आवश्यकता फार महत्वाची आहे. प्रत्येक तरुणाच्या आजूबाजूला एक अनुभवी धर्ममार्गदर्शक असावा, ही कल्पना आज रुजवायला हवी. बाबासाहेबांनी ऑर्गनाइज म्हणताना हे सूचित केलं, संघटित व्हा म्हणजे तुमचा अनुभव आणि ऊर्जा एकत्र येईल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित हा शब्द ऑर्गनाइज का सांगितला बाबासाहेबांनी? संघटित व्हा का, तर तुमचा अनुभव म्हणजे ज्येष्ठ आणि ऊर्जा म्हणजे युवा हे एकत्र येतील. अशा संघटनांना युवक आणि ज्येष्ठांचं संयुक्त असं व्यासपीठ सुद्धा बनू शकतं.
1856चा जो उठाव झाला, 1856च ना, हा गिरणी कामगारांचा उठाव झालेला, 58 57-58चा काहीतरी लढा होता, 57चा ना. तर या 57चं स्वातंत्र्य समर नावाचं एक पुस्तक आहे, किंवा या स्वातंत्र्याचा इतिहास जर आपण जाणला, तो लढा शीतक्रांतीत सुरू होता. हळूहळू त्यांनी ठरवलं की या दिवशी आपण सगळ्यांनी एकत्र सुरू करायचं आंदोलन. परंतु काही ठिकाणी ते आंदोलन लवकर सुरू झालं, काही ठिकाणी नेतृत्व नव्हतं, काही ठिकाणी त्यांना चुकीच्या पद्धतीने ते आंदोलन झालं आणि हे पटकन त्या इंग्रजांच्या लक्षात आलं. इंग्रजांच्या जसं लक्षात आलं त्यांनी ते लगेच आंदोलन दाबलं. म्हणून ते सुरुवातीला ते आंदोलन त्या पद्धतीने प्रभावी राहिलं का? नाही. हा इतिहास आपल्याला माहिती आहे, प्रत्येक युवाला माहिती आहे, कारण त्याच्या कॉलेजमध्ये, त्याच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये या गोष्टी त्याला शिकवल्या जातात. परंतु त्याचा आजच्या जीवनाशी फायदा काय आहे, हा फायदा त्याला त्या अनुभवाचा आजच्या वर्तमान परिस्थितीला मी तो अनुभव कसा जुळवेल आणि त्यातून मला इनपुट काय आउटपुट काय या गोष्टी मला कशा कळतील हे जाणायला युवकांना फार कठीण जातं. परंतु ज्येष्ठांना हे जाणायला सोपं आहे आणि ज्येष्ठांचा अनुभव इथं महत्वाचा ठरतो. अशा संघटना म्हणजे ज्या ज्येष्ठ आणि युवकांना एकत्र करतात याचं संयुक्त व्यासपीठ ते तयार करू शकतात. समांतरता नाही तर समांतर सहकार्य हवं. युवकांनी ज्येष्ठांना जुनं मागास समजून दुर्लक्षित करू नये आणि ज्येष्ठांनीही युवकांना केवळ अनुभव नसलेले उतावळे समजून नाकारू नये. ही परस्पर दुर्बलता टाळण्यासाठी संवादाची, शिक्षणाची आणि कृतीची एकत्र व्यवस्था हवी. समता, बंधुता आणि करुणा ही केवळ धर्माची तत्व नाहीत, तर युवक ज्येष्ठ नात्याची ही मूलभूत सूत्र आहेत. एखाद्या मुलाला जर आपण सांगितलं तुझं म्हणणं योग्य आहे, पण बघ बाबासाहेबांनी यासाठी काय केलं, तर तो लवकर समजून घेतो, कारण त्याला दडपलं जात नाही, समजावलं जात. एखाद्या युवकाने त्याचं मत मांडलंय, हे ज्येष्ठाला माहिती आहे ते मत व्यापक दृष्टिकोनाचं नाही किंवा त्या मताचा जर त्यांनी वापर केला तर कुठेतरी काहीतरी चूक घडू शकते, त्याच्यात जर सुधारणा आवश्यक आहे तर त्या ज्येष्ठांना त्याला एखाद्या उदाहरण सांगणे, बाबा बाबासाहेबांना असं असं केलं तर बाबासाहेबांच्या या मार्गातून असं घडलं तर बघ याच्यातून असं घडू शकतं, तू ते झेलायला तयार आहेस का, तू ते स्वीकारायला तयार आहेस का. या गोष्टीमुळे तो युवक पाठ लवकर लगेच समजून घेतो, कारण त्याला त्याचा दडपवल्या जात नाही. तिला काय केलं जातं, एक नवीन वाढ केली जाते. क्रांती ही विरोधातून होत नाही, ती समजुतीतून निर्माण होते. हे शिकवण्यासाठी ज्येष्ठांना पुढाकार घ्यावा लागेल. एका ठिकाणी एका वृद्ध कार्यकर्त्यानं संगणक शिकला, कम्प्युटर चालवायला, लॅपटॉप चालवायला शिकला, कारण त्याला तरुणाशी संपर्क साधायचा होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तरुणांना धक्का बसला, प्रेरणा मिळाली. हे दाखवलं की शिक्षणाला वयाचं बंधन लागत नाही आणि शिकवणाऱ्याला अहंकार नसावा, हे पण महत्त्वाचं. क्रांती म्हणजे मी किती शिकतो आणि इतरांना काय देतो याची समतोल कृती. युवकांनी ज्येष्ठांकडून शिकावं आणि ज्येष्ठांनी युवकांकडून नवता स्वीकारावा. हेच धोरण समाज बदलण्यासाठी आवश्यक आहे. समाजात आजही जातीभेद, लिंगभेद, भाषाभेद आणि सांस्कृतिक दुजाभाव अस्तित्वात आहे. हे समोर ठेवून दोन्ही पिढ्यांनी कार्यभाग स्वीकारला पाहिजे. एकानं प्रश्न ओळखायचे आणि दुसऱ्यानं उपाय सुचवायचा. एकानं प्रश्न ओळखायचे आणि दुसऱ्यानं त्याच्यावर उपाय काढायचा.
ही क्रांतीची कार्य संघटना आज तयार झाली पाहिजे, जिथं अनुभव आणि उत्साह हातात हात घालून चालतात. बाबासाहेबांचा शोषित समाज संघटित करणे हा मंत्र युवक ज्येष्ठ समन्वयातूनच शक्य होतो. एक क्रांतिकारी समजून घेतो, दुसरा समजावतो आणि क्रांती घडते. तिथं मी नाही, तिथं आपण असतो, तिथेच समता जन्म घेते. एक छोटंसं उदाहरण बघितलं, एका गावामध्ये वृद्ध महिला अनाथ मुलांसाठी अन्नछत्र चालवते. त्यांना एक तरुण म्हणतो, मी याचं डिजिटल प्रमोशन करतो. खानावळ चालवते एक वृद्ध महिला एका गावात. एखादा वर्ग काय म्हणतं, आई तुम्ही लय चांगलं काम करायला, मी काय करतो याचं डिजिटल प्रमोशन करतो, याचा प्रचार करतो. माझ्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम फेसबुक आहे, डिजिटल माध्यम आहे, या माध्यमाचा वापर करून मी काय करतो याचा प्रसार करतो. तर एका ज्येष्ठाच्या कृतीला एका युवकाचं ते तंत्रज्ञान तिथे लागतं. हीच सामाजिक क्रांती आहे. क्रांती म्हणजे केवळ मोठे मोर्चे नाही, तर छोटे छोटे उपक्रम आहेत. समाज बदलतो तो वागणुकीतून, आणि ही वागणूक घडते शिक्षणातून. युवकांनी धर्म समजून केवळ वर्तनात आणायला हवा. ज्येष्ठांनी धर्म शिकवताना केवळ धर्मग्रंथ नाही, तर स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी शेअर करावा. एक आजोबा जेव्हा सांगतात, मी खांद्यावर बौद्ध ध्वज पंचशीलचा जो धर्मध्वज आहे, हा धर्मध्वज घेऊन गेलो होतो. तर एक तरुण तिथं आता ऍप मध्ये दाखवतो. इतिहासाची परंपरा आणि भविष्याची प्रेरणा एकत्र आल्या की समाज बदलतो. म्हणूनच आज या दोन पिढ्यांना एकत्र बांधणं हे कार्य राष्ट्रीय आणि धर्मीय कर्तव्य आहे, हे प्रत्येकाने जाणायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी हा जो ज्येष्ठांचा आणि युवकांचा समन्वय आहे, हा अतिशय सुंदर पद्धतीने कशा जोडला जाईल, हा जोडणारा दुवा देखील आपल्याला बनायचा. कारण फक्त प्रवचनाने, फक्त भाषणाने या गोष्टी सुलभ होणार नाही. त्याच्यासाठी कृती फार आवश्यक आहे. ही कृतीला अनुसरून प्रत्येकानं झटलं पाहिजे. पण ते झटत असताना तिथं मीपणा बाळगायला नकोय. तिथं मीपणा नाही पाहिजे. तिथं काय पाहिजे, आपण. तिथं काय पाहिजे, आपण. मीपणा सोडून आपण या सामाजिक क्रांतीसाठी तत्परतेनं सहकार्य केलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी आजचा हा विषय येथेच थोडा थांबवतो. याच विषयाला पुढं जाणून घेत असताना सामाजिक क्रांतीची गरज आणि पिढ्यांमधील समन्वय हे काही विषय आहेत. या विषयाला आपण बघू. अजून सामाजिक क्रांतीसाठी प्रेरक उदाहरण, प्रेरक बाबी आपण पुढील प्रवचनामध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी या देशनेला इथेच विराम देतो. सर्वांच्या प्रती मंगलकामना, मंगलाशीष, शुभाशीष व्यक्त करतो. भवतु सर्वमंगलम्, भवतु सर्वमंगलम्, भवतु सर्वमंगलम्. चत्तारो धम्मा वर्धन्ते
Sơ cật